विधान परिषदेची चर्चा खूप जोरात सुरू आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष तुम्ही खेचलं, आता विधान परिषद पण तितक्याच ताकदीने तुम्ही खेचणार का? कारण सगळ्यांचं लक्ष बार्शी तालुक्याचं तिकडे लागलं. मुळातच भारतीय जनता पार्टी हा पक्ष जागतिक पातळीवरती एक नंबरचा पक्ष आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे. देशभरामध्ये किंवा राज्यभरामध्ये आपण काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करणं गरजेचं आहे. कुठलं पद मिळन किंवा मला हे पद मिळवायचं आहे ह्या अपेक्षेतनं कोणी काम करू नये. नक्कीच आता मला साधं उदाहरण घ्या, गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करणारा कार्यकर्ता कुठंच नजरेआड जात नाही. त्याच्यामुळे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं, आता उदाहरण आमचे बाजार समितीचे चेअरमन गरड सर, आमचा दीपक वैद्य, आमच्या तेजस्विनीताई असतील किंवा आमच्या मीनाक्षी रोंगे असतील, त्यांचा मुलगा एक माझा कार्यकर्ता किंवा त्यांचे वडील ज्येष्ठ होते, आमच्या प्रत्येक जडणघडणीत ते असायचे. त्यामुळं ही सदस्य सगळे झालेले किंवा नगरसेवक सगळे हाडाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं कोणी शिफारस करण्याचा विषय नव्हता. ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांना बोलवून घेऊन सर्वसामान्य गोरगरीबातल्या कुटुंबातल्या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळाली. त्यामुळं काम करत राहणं हे मी कर्तव्य समजतो. जे पुढचं नशिबाचा भाग असतो तो पुढचा असतो. कारण मी उदाहरण सांगतो, आता माझ्या दीपक वैद्यचं घ्या, कधी वाटत होतं का आमच्या मीनाक्षीताई रोंगे, कतलीताई, हे सगळं काम करत राहणं आपलं काम आहे. शेवटी नशीब ज्या दिवशी असतं त्या दिवशी ती घटना घडते.